आयुष्याच्या प्रवासात अनेक वेळा आपण योग्य मार्गावर असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. प्रयत्न असतात, मेहनत असते, पण तरीही मनात एक प्रश्न राहतो. आपण काहीतरी चुकवत तर नाही ना? अंत अस्ति प्रारंभ भाग 2 मधील 12वा धडा आपल्याला हाच थांबवून विचार करायला लावतो. हा धडा केवळ शब्दांचा नाही, तर अनुभवांचा आरसा आहे. तो आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतो. आपल्या सवयी, आपले निर्णय आणि आपल्या विचारांची दिशा. वैभव ढूस अतिशय साध्या भाषेत पण खोल अर्थाने सांगतात की मोठा बदल नेहमी मोठ्या घटनेतूनच होतो असे नाही. कधीकधी एक लहानशी जाणीवही आयुष्याची दिशा बदलू शकते. हा धडा वाचताना तुम्हाला तुमचेच प्रतिबिंब दिसेल आणि कदाचित आजच तुमच्या आयुष्यातील नवीन प्रारंभ सुरू होईल. चला तर मग सुरू करूयात. अंत अस्ति प्रारंभ भाग 2 मधील 12वा धडा. पैसा महत्त्वाचा आहेच. आजच्या समाजात पैसा नुसतं साधन नाही, तर तो एक महत्त्वाचा स्रोत आहे, जो आपल्याला आयुष्यातील नवे मार्ग दाखवतो, आपली संभाव्यता उंचावतो आणि आपल्या भविष्याची दिशा ठरवतो. काही लोक पैशात काहीच नाही असं म्हणतात, पण त्यांच्या जीवनाचा प्रत्येक निर्णय, त्यांचे खरेदीचे प्रकार आणि त्यांच्या सुख आनंदाच्या मापदंडावर पैसा कायमचा ठरलेला असतो. त्यांना हे कधीच जाणवत नाही की त्यांच्या या सूक्ष्म विरोधाभासात एक सत्य लपलेलं आहे. पैशात काहीच नाही असं सांगायला तुम्हाला खिशात पैसा असावा लागतो. नाहीतर तुम्ही खरेच त्या अनुभवाला समजून सांगू शकत नाही. पैसा जेव्हा तुमच्याकडे असतो, तेव्हा तो आपल्या जीवनातील सर्व बाबी नियंत्रित करतो आणि तो अस्तित्वात असतानाच तुम्ही जीवनाच्या सर्व अंगणात उभं राहून आपली प्रतिमा, ध्येय आणि स्वप्न जिवंत ठेवू शकता. पैसा हे जगाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला फडफडणारं आणि परिपूर्ण बनवणारं अस्तित्व आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे पैसा असतो आणि जो तो शोधतो, तोच तो आयुष्यातील किमतीची गोष्ट आहे. पैसा म्हणजे त्याची केवळ खरेदीची क्षमता नाही, तर तो एक तत्व आहे ज्याचं महत्त्व नेहमीच दिसतं. पैसा त्याच्या योग्य वापराने तुमचं जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित आणि विकासात्मक बनवू शकतो. हे तुमच्या इच्छाशक्तीला उत्तेजन देऊन तुम्हाला आणखी अधिक पुढे घेऊन जातं. पैसा तुम्हाला केवळ शारीरिक सुख देत नाही, तर मानसिक आणि भावनिक सुखाची कुंजी देखील प्रदान करतं. आपल्याला जीवनात अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आशा, अपेक्षा आणि महत्त्वाची साधने. पैशावर आधारित असलेली आपली अस्तित्वाची धुरा योग्य मार्गाने चालवण्यासाठी पैसा हे साधन असावं लागतं. त्यानेच आपल्याला आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक सर्व गोष्टी संतुलित केल्या जातात. पैसा त्याच्या योग्य वापराने जीवनातील अडचणी दूर करतो आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग अधिक मूल्यवान आणि सुखकर बनवतो. आपल्याला हवी असलेली वस्तू, आपल्या कुटुंबाची काळजी, शिक्षण, आरोग्य, सुखसमाधान यावर पैशाची परिपूर्णता आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा आपल्या आयुष्यात सर्वात
प्रभावी साधन आहे. इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणे पैसा तो वापरणाऱ्याच्या हातात असावा लागतो. त्याचा उपयोग तो त्याच्या ध्येयाशी जोडून करा, तरच तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा आधार ठरू शकतो. एक गडबडलेलं, अनियंत्रित जीवन देणारा पैसा कधीही काहीच मिळवू शकत नाही. त्यामुळे पैशात काहीच नाही असं सांगणाऱ्यांना हे कधीच समजत नाही की त्यांचं जीवन केवळ पैशावर टिकलं आहे. त्या पैशाच्या योग्य वापरामुळेच आपल्याला खरा आनंद, समृद्धी आणि व्यक्तिमत्वाची उंची मिळते. पैसा मिळवणं, त्याची योग्य दिशा समजून वापरणं आणि त्याच्या उंचीवर पोहोचून जीवनामध्ये यश प्राप्त करणं हे आपल्या साक्षात्काराचं उद्दिष्ट आहे. जीवनातील प्रत्येक व्यक्तीच्या महत्त्वाचा विचार करताना पैसा हा त्याच्याशी संबंधित असलेल्या अनेक मुद्द्यांवर प्रभाव टाकतो. म्हणूनच पैसा नाही असं सांगण्याऐवजी त्याच्या मूल्यांना आणि त्याच्या योग्य वापराला महत्त्व द्या. पैसा आणि स्वातंत्र्य. पैसा आणि स्वातंत्र्य यांचं नातं अत्यंत गहिरं आहे. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य म्हणजेच आपल्या इच्छेनुसार निर्णय घेण्याची क्षमता. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर ताबा ठेवण्याची स्वतंत्रता. परंतु हे स्वातंत्र्य फक्त तुमच्या विचारधारेवर आधारित नसून त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं साधन हवं आहे, पैसा. पैसा ही एक अशी साधन आहे जी तुमचं जीवन स्वेच्छेने जगण्याच्या तुमच्या अधिकाराचा मार्गदर्शक ठरतं. आजच्या काळात कधीही कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी पैसा आवश्यक आहे. कारण पैसा तुम्हाला केवळ भौतिक संपत्तीच नाही तर मानसिक आणि भावनिक शांततेचं, सुरक्षिततेचं आणि विकासाचं देखील साधन बनतो.